आज घरच्याच पैशाच्या सोबत एवढा मोठा घपला करावा लागला. तर राधे राधे मित्रांनो, मी नितीन. आज मी सकाळी सकाळीच उठल्यामुळे सकाळच्याच रामपाऱ्यामध्ये सूर्य पण निघून बसला होता. एवढ्यात आमच्या गल्लीतले जानेमाने लोंडिया बाज पोरं शाळेला जात होते. हे बघून माझा छोटा भाऊ गीतावर बबिताला पाणी पाजण्यामध्ये व्यस्त होता. हे ऐकून माझ्या घरच्याने हे सोन्याची थैली माझ्या हातात सोपवली. लगेच माझ्या परदाताची कस्तरी घेऊन सोनं रानामध्ये येऊन आशाचा हिरं 7 पुस्तक पण म्हणले पाहिजे. बस आमची जिरली. त्याच्यानंतर रानामध्ये येऊन गाली बाबाचं जादुई टोपलं घेतलं. कारण का माझ्या गावचे म्हणते त्यामध्ये तुम्ही काय पण टाकलं ना सोन्याच्या भावामध्ये विकणारी चीज होऊन जाते. म्हणूनच आहे ना मी एका कडकूनच सोन्याच्या भावात जाणारे मिरचीचं पोतं भरून घेतलं. तेवढ्यात तर इकडे गोहींनं पण कस्तुरी मेथीचं गठोडं बांधून पण आणलं होतं. बंगाली बाबाचं मंत्र टाकून कस्तुरीला माळाकुळीला वळविलं. त्यानंतर कोणाच्या तर कानातून कळालं की लोह्याचे आणि माळाकुळीचे लोक सोन्याच्या इथं दान मध्ये देणार आहेत. कळताच मी पण आहे ना सावण्यासाठी डायरेक्ट जवळच आतरून टाकलं. या बाबांना डबल ऐकण्यासाठी शिको ऍप डाउनलोड कर बापू म्हणून सांगितले. तेव्हाची स्टोरी इकडे गोईन पण भर दुपारच्याच पारामध्ये कस्तुरी मेथी विकून करोडपतीचे स्वप्न बघत होता. नाही बापू असं चालणार नाही म्हणून आम्हा अक्का ताई बाई म्हणून सोन्याच्या भावानं तोड्यावर जाणाऱ्या मिरच्या आपण 30 रुपये अर्धा किलो देऊन टाकल्या. जशा आपल्या मिरच्या संपल्यानं गोईनच्या अंतर आत्म्याला कळालं की भावनं तर पैशामध्ये तर झोलच करून टाकला. त्या घरच्यांना 2 शब्द कळण्या अगोदर गाली बाबाचं मंत्र टाकून गोईनला पाणीपुरीचा चुस्ता खाऊ घातला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपितो. पण जाता जाता त्या फालोला दबाले की नाही एकदा बघून जा.